मुक्ता काय होतं तुला? मुक्ता काय होतं तुला मला सांग. मुक्ता माझी ताई ताई लवकर ये. मुक्ता ए मुक्ता काय होतं? काय होतं अरे काय आहे रे तिकडे? कोण नाही तिकडे. काय होतं मुक्ता? असं काय करते? मी डॉक्टरला बोलू का? काय करते? मुक्ता कोण नाहीये तिकडे. कोण नाहीये तिकडे. शांत शांत एकदम शांत 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 एकदम एकदम शांत. मा कोणाला बघितलं का? गौरी. अरे गौरी या 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 कशा आहात? ठीक. तुम्ही दोघी बसा बोलत, मी काहीतरी घेऊन येते. बसा बसा. पाहतो हा तुम्हाला रोज टीव्हीवर. खूप मोठ्या झाला तो. मी कसली मोठी आजी. मोठे तर ते लोक असतात जे ते न्यूज बनवतात. आम्ही तर त्या फक्त कव्हर करतो. गायत्री आल्यात? नाही, आईला नाही जमलं म्हणून तिने मला पाठवलंय. बरं विनायकराव कसे आहेत? ठीक आहेत. अरे खरंच परवा ना एका एक्झिबिशनला गेलो होतो. तिथे एक इतकी सुंदर पर्स दिसली. म्हटलं बस ही गौरींसाठी घ्यायचीच. पण बघा ना तुम्ही इतक्या दिवसांनी आलात. मी नाही आले पण तू येऊ शकली असतीस ना. तू माझ्याकरता पर्स घेतलीस आणि ती देण्यासाठी मी इथे येण्याची तू वाट बघत राहिलीस. म्हणजे काय करायला होतं आम्ही? आजी तू आमच्या घरी येऊ शकली असतीस. पण आम्ही तर कुठेच जात नाही. तू शालिनी मामींच्या वडिलांच्या शाळेच्या उद्घाटनाला जाणार होतीस. त्यांच्या गावाला जाऊन तू राहणार होतीस. तू तिथे जाऊ शकतेस पण आमच्या घरी नाही येऊ शकत ना. गौरी तुम्ही पाहतात ना किती कामात असतो आम्ही. ते आजी आमच्याकरता 2 दिवस नाही का सुट्टी काढू शकत तू? तुम्ही तर आमची उलट तपासणी चालू केलीत. हो आणि तू दिलेली पर्स मी नाही घेणार. जोपर्यंत तू आमच्याकडे राहायला येत नाहीस ना तोपर्यंत. काय भलताच हट्ट करता? का भलता का? कुणी आई आपल्या मुलीकडे राहायला नाही का जाऊ शकत? आमच्याकडे इथल्यासारखे कम्फर्ट्स नसतील पण आम्हीही माणसंच आहोत. मला हेही माहितीये की तू आमच्याकडे नाही येणार आहेस राहायला. पण आजी जोपर्यंत तू आमच्याकडे राहायला येत नाहीस ना तोपर्यंत ती पर्स मी नाही घेणार. अरे तू काही खाणार आहेस? मला भूक नाही. तू खाऊंगे? माझाही उपासच आहे आज. हॅलो काका. हॅलो. ये नाही. मुक्ता कशी आहे आता? बरी. कॉलेजला कधीपासून यायला लागेल? बरी झाली की येईल. डॉक्टर काय म्हणतात? आता डॉक्टर काय म्हणणार, शॉक बसल्यामुळे जरा सावरायला थोडा वेळ लागेल तिला. आत्या इतक्या साध्या ॲक्सिडेंटचा इतका मोठा शॉक बसतो? अरे काय खोटं बोलतो काय? नाही म्हणजे असं कुठे म्हटलं मी. सॉरी काका, मला तसं म्हणायचं नव्हतं. नाही काय हरकत नाही. काय झालंय आम्ही सुद्धा जरा त्रासून गेलोय. तू एक काम कर, तू नंतर ये. ती बरी झाली होती.
निघ तू. का त्याच्याशी असा उद्धटपणाने वागलास? बघा तिच्या प्रश्नांची उत्तरं देत बसू का मी? त्याच्यात त्याचा काय दोष आहे? प्रश्न कसे विचारत होतो बघितलंस ना तू? म्हणूनच तुला म्हणत होते मुक्ता बरी होईस तर आपण कुठेतरी बाहेर जाऊया मग. हो. आता तसंच करावं लागणार दिसतंय. काय ग काय झालं? दिवाकर मला ना खरंच कळत नाही मी कुठे चुकले. म्हणजे अहो ही माझी मुलं स्पेशली राकेश त्याला ना माझ्यापेक्षा जास्त जवळच्या शालिनी वहिनी वाटतात. हे कशावरनं ठरवलंस तू? कशावरून म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं ना राकेश डिस्टर्ब आहे त्याला काहीतरी बोलायचं आहे. मी त्याला विचारायला पण गेले तर मला म्हणाले नाही काहीच नाहीये. पण मी बघितलं ना तो शालिनी वहिनी सारखं मागे मागे जात होता कारण त्याला त्यांच्याशी बोलायचं होतं. मेघना अगं जॉईंट फॅमिलीमध्ये असं होतं. मुलं कधी कधी आई वडिलांपेक्षा काका काकूंशी जास्त अटॅच्ड असतात. ते सागर नाहीये का मला अटॅच्ड? आणि तुम्हाला माहितीये मला ते अजिबात आवडत नाही. अरे दिवाकर माझं म्हणणं एकच आहे माझ्या मुलांना जर काही प्रॉब्लेम असेल तर तरी येऊन तो सरळ माझ्याशी डिस्कस करावा दुसरं कोणाशी नाही. अगं पण मी काय म्हणतो मामा तुला की मला तुझी ती पर्पल कलरची साडी हवी आहे. ती डिझायनर आहे ना ती. काय आज सारी डे वाटतं. नाही नाही मी एक छान पॅटर्न बघितलाय मला तसाच ड्रेस शिवायचा आहे. तू ती साडी फाडून त्याचा ड्रेस शिवणार आहेस? हो काय एक्सलंट ड्रेस होईल माहितीये मामा तुला खूप आवडेल आय एम शुअर. नाही नाही हे बघ तसं काही करायचं नाही. मी तुला पैसे देते तू मार्केटमध्ये जा नवीन साडी घे आणि मग तसं काही करायचं ते कर. अगं मामा पण तुझ्याकडे अशा भरपूर साड्या आहेत. अगं हो पण म्हणून साडी फाडून त्याचा ड्रेस शिवायचा आय कांट वेअर इट नाही. अगं, असं काय करते मग? एक मिनिट मी काय म्हणतो अगं तुझ्याकडे काही कमी ड्रेसेस आहेत का? का तीच साडी आईची फाडून तुला ड्रेस करायचा आहे? आणि मामा तुला वेगळी साडी आणून देते ना तशीच. मामा तुझ्याकडे एवढ्या साड्या आहेत तर तुला एक साडी नाही देवत. नाही मला नकोय तुझी साडी. विनी गॉड किती हट्ट करते ही मुलगी. तुम्ही काय असता आता? काय नाही तुला 100% सांगतो ही मुलगी आता शालिनी वहिनीकडे जाणार आणि तिच्याकडे साडी मागणार. हा आणि विनीचं मन राखण्यासाठी म्हणून वहिनी तिला साडी देणार. तूच खात्री करून बघ. एकदा एका जंगलात 3 बेर राहायचे. मोठा बेर पापा बेर, छोटासा बेर तुझ्यासारखा गोड गोड, बेबी बेर आणि मामा बेर तुझ्यासारखी. एकदा मामा बेरनी काय केलं प्रिपेअर माहिती? पॉरिज केलं. पॉरिज म्हणजे काय माहिती? काय? खिरीसारखं असतं. तर मामा बेरने पॉरिज ब्रेकफास्टसाठी प्रिपेअर केलं. पण ते पॉरिज खूप गरम होतं म्हणून ती म्हणाली हे थंड होईपर्यंत आपण जंगलात फिरायला जाऊया. पप्पा अगं हळू. हाय पप्पा. हाय बेटा. बरोबर लवकर तयार व्हा. बाहेर जायचंय? येस जा लवकर लवकर. कुठे जायचा प्रोग्राम बनवलाय? ते मी सांगणार नाही. ऐकलंस ना बाहेर जायचं आपल्याला. अरे पण मी घरी सगळं तयार ठेवलंय. सो व्हॉट फॉरगेट इट. आणि हे काय? नवीन गाडी? येस. अरे पण आता काय गरज होती? मला असं वाटलं कारण ती जुनी गाडी आहे ना ती विकून टाक. मला लक्षात आहे एकदा तुला त्याच गाडीमुळे टॅक्सी यायला लागलो. अँड इफ यू वॉन्ट आपण एखादा ड्रायव्हर पण ठेवू शकतो. नको आता तरी गरज नाही. मीच चालवत जाईल. हो नाहीतर हा ड्रायव्हर आहेच. तुझं पण ना. कम ऑन गेट रेडी. ओके आत्ता आले. बरं वाटतंय ना? फार बरं वाटतंय. अहो मग रोज का बोलवत नाही मला? हे बघा तुमची ना एक येळ सांगा मला म्हणजे माझं मी येत जाईल. किती माया लावाल ग. मासाहेब मी काय म्हणत होतो आपली लक्ष्मी आहे ना तिला उजवायला हवी हो. दोघी जणी आहेत आपल्याकडे निर्मला आणि लक्ष्मी. ती तर लग्नाचं नावच काढू देत नाही. पण लक्ष्मी ती तर एका पायावर लग्नाला तयार आहे. उतावळी नवरी गुडघ्याला बाशी.
आणि निर्मलाताई लग्नाचं नावच काढू देत नाही. लक्ष्मीसाठी आता स्थळ पाहूया आपण. जीवाच्या आई बापाला कागद धाडलाय आम्ही, शालिनी वहिनींकडनं लिहून घेतला. आणि जीवाच्या आई वडिलांना? होय. ते का? अव एकमेकांचा लय जीव आहे बघा. काय सांगतेस काय? होय. भांडत असतात सारखे. अहो ते आपलं असंच म्हण आहे, माहिती आहे ना, तुझं माझं जमना आणि तुझ्या वाचून कर्मना. कठीण आहे गो बाई. ठीक आहे, शिवाच्या आई वडिलांकडून उत्तर आलं की कळवा आम्हाला. जी, आपण छान लग्न लावून देऊ. सागरचंही लग्न यंदा करावं असं फार मनात होतं, पण नाही शक्य ते. आता समद तुमच्या मनासारखं होईल बघा. मनासारखं सोडा, आमच्या फार मनात होतं हो, सागरचं आणि मुक्ताचं लग्न करून द्यावं. खरंच? पण नाही शक्य ते. का? मुक्तासारखी मुलगी सागरला पसंत पडायची नाही. का? मुक्ताताईत काय वाईट आहे? मुक्तामध्ये काही कमी नाही आहे ग, पण दुसऱ्याचा चांगुलपणा कळण्यासाठी स्वतःमध्ये चांगुलपणा असावा लागतो. काय बोललात तुम्ही? काय? पप्पा, काय काय पाहिजे तुला? पप्पा आत्याला सांगा बाथरूम उघड. अगं कशा करतो पण सारखे सारखे कशाला आंघोळ करतेस? खूप घाण वाटतं पप्पा. असं वाटतं डाग आहेत. नाही जात आहेत. नाही ग, असं काही नाही. तू ना आहे तशीच आहेस, अगदी पहिल्यासारखी. काही डाग बिग नाही, हा भ्रम आहे तुझा. डोक्यात तू काढून टाक, सगळं विसरून जा. अगे छोटे छोटे मोठे अपघात होतात ना, तसा तुझ्यावरती अपघात झालाय, बस एवढाच विचार करायचा. तू कशाला काळजी करते? मी आहे तुझ्याबरोबर. काही झालेलं नाही, काही आंघोळ करायची गरज नाही. काय तुझ्याबरोबर? डोकं फुटण्याची पाळी आली. असं वाटतंय ना मला वेळ लागेल आता, खरंच. हे सगळं काय चाललंय यार? काय चाललंय हे? सगळं मस्त व्यवस्थित चाललं होतं, आणि अचानक हे काय चाललंय मी समजूच शकत नाहीये खरंच. एक एकदा वाटतं जावं मुक्ताकडे आणि तिला विचारावं, बाई ग तू हे सगळं काय चालवलंयस तू? का असा अंत पाहतेस माझा? अरे हळूहळू कंडिशन नॉर्मल होईल. अरे हळूहळू म्हणजे कधी? कधी होईल? सॉरी यार, सॉरी, पण मला कळत नाहीये रे सगळं काय चाललंय. तुला माहितीये घरचे सगळे मागे लागलेत. टॉफेल दे, फॉरेन युनिव्हर्सिटीचे फॉर्म्स भर. मला आता काहीच करायचं नाहीये. ठरवून सुद्धा परिस्थिती एवढी ड्रामॅटिक झाली नसती. आय जस्ट फील राकेश, यू शुड बी मोर ऑप्टिमिस्टिक. शांत डोक्याने विचार कर आणि बी पेशंट, बी पॉझिटिव्ह. काहीही हो, पण मला माझी मुक्ता हवी. दॅट्स ऑल. कीप होप्स. बघ तरी आज तुला कोण भेटायला आलंय? मुक्ता,
हे बघ, आता अजिबात रडायचं नाही हा, आणि घाबरायचं तर अजिबात नाही. एवढं घाबरायला काय झालं सांग मला तू. हे बघ, आता लवकर बरं व्हायचं आणि कॉलेजमध्ये जायचं हा. आम्ही सगळे आहोत ना तुझ्या बरोबर, आहोत की नाही. मग आज राकेश आणि सागर सुद्धा येणार आहेत तुला भेटायला. तू त्यांच्याशी गप्पा मार. मग अगं असं काय करतेस तू? तू आज पहिल्यांदा बघणार आहेस का त्याला? अगं लहानपणापासून खेळतेस त्यांच्या बरोबर. ऐक ग. अशी का ग बसली सुगड्यावर? थंडी वाजेल ना. बाहेर बघ किती ढग भरवून आलेत. कधीही पाऊस येईल. विजा चमकतायत बघ केवढ्या. चल आत चल. आत्या, असंच होतं त्या दिवशी. विजा चमकत होत्या, रिक्षाच बंद पडली. मी चालत होते, कोणी नव्हतं. देवळाचा रस्ता. पप्पा म्हणतात नको, सुचा नसतो, नको जाऊ. जात होते. कार आली. कोणतं अगून कोणतरी कारमध्ये कोंबडा जायगी ओरडले. वचकावलं की चालले कोण. खूप स्ट्रॉंग होता. प्रयत्न मुक्ते, तू काय सांगतेस?